जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 149, वार आहे शुक्रवार व तारीख 29 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे।
ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील गुरुलक्षण या दुसऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 60 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण त्यापुढील ओवी क्रमांक 61 ते ओवी क्रमांक 73 ही ओवी या समासाची शेवटची ओवी असल्या कारणाने आज आपण 73व्या ओवीपर्यंत वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 4थी ओळ गुरुची मर्यादा राखता या शब्दांनी 61व्या ओवीची सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण शोभती तत्वता, तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरु क्षोभ घडे. ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे, नीच यातीस गुरुत्व न घडे या कारणे. तथापि आवडी घेतली जीवे, तरी आपणची भ्रष्टावे, बहुत जनांसी भ्रष्ट व्हावे, हे तो दूषण सिद्धी. आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. जे जे काही उत्तम गुण तेथे सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखण होय जेणे. एक गुरु एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जनी. एक कुळगुरु एक मानिला गुरु, एक विद्यागुरु एक विद्यागुरु, एक असद्गुरु एक याती गुरु दंड करते. एक माता गुरु एक पिता गुरु, एक राजगुरु एक देवगुरु, एक बोलीजे जगत गुरु सकळ काळ. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे अनिक गुरु, एक तयांचा विचारू सांगी जेव. एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वये गुरु. आपला आपण जे जे यातीचा जो व्यापारू, ते ते त्याचे तुके गुरु. याचा पाहता विचारू उदंड आहे. असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु, तो वेगळाची असे. नाना सद्विद्येचे गुण, याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, गुरु लक्षण नाम समास द्वितीय. जय जय रघुवीर समर्थ. इथे 5व्या दशकातील द्वितीय समास समाप्त होत आहे. आता या 13 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 61 या अंकाने गुरुची मर्यादा राखावयाला जावे या शब्दांनी आज आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. गुरुची मर्यादा राखावयाला जावे तर ब्राह्मण रागावतात व आपल्या ब्राह्मण्याचे रक्षण करू पाहावे तर गुरुचा क्षोभ होतो. असे दोहींकडून संकट पडल्यामुळे पश्चाताप करीत बसावे लागते. यासाठी आपल्यापेक्षा नीच जातीच्या माणसाला गुरु करू नये. तथापि हलक्या जातीचा गुरु करण्याची एखाद्याला उत्कंठा असली तर त्याने एकट्याने भ्रष्टावे. अनेक लोकांना भ्रष्ट करणे हा दोषच आहे. असो, ब्राह्मणाने आपल्या जातीचा गुरु करावा, नाहीतर निश्चय करून भ्रष्टाकार होईल. जे जे म्हणून उत्तम गुण आहेत ते तेच सद्गुरूचे लक्षण होईल. तथापि जेणेकरून त्यांची ओळख पटेल अशी लक्षणे सांगू. सर्व उत्तम गुणांचा आगर सद्गुरूच होय. नुसते गुरु अनेक असतात. सामान्यतः 17 प्रकारचे गुरु आहेत.
एक गुरु अक्षर ओळख करून देणार, एक मंत्र गायत्री वगैरे देणारा गुरु, गायत्री मंत्र किंवा रामकृष्णादी नाममंत्र सांगणारा गुरु, एक यंत्र यांत्रिक सांगणारा गुरु, यंत्रविद्या सुतार कामादी शिकविणारा गुरु, एक तंत्र सांगणारा तांत्रिक यंत्रातील क्रियाकलाप आदी शिकविणारा गुरु, एक वस्ताद मंद गुरु, एक राजगुरु, राजा प्रजांचा पिता या दृष्टीने राजगुरु हा सर्वांचा गुरुच होय. एक कुळगुरु, कुळाचे उपाध्याय, एक मानलेला गुरु, आपल्या बुद्धीने एकलव्याने द्रोणाचार्यास गुरु मानिले तसा, एक विद्यागुरु, शब्दशास्त्र शिकविणारा, एक विद्या सावरी मंत्रादी देणारा गुरु, एक असद्गुरु, कुमार्गाला लावणारा, एक जातीला दंड करणारा गुरु, जाती पंचायतीचा अध्यक्ष सरपंच, एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, राजा हाच गुरु, एक देवगुरु, तसेच एक सर्व कला संपन्न जगद्गुरु श्री शंकराचार्यासारखा असे हे 17 गुरु आहेत. यांशिवाय आणखी गुरु आहेत तेही सांगतो. एक स्वप्नात उपदेश देणारा किंवा स्वप्नाचा अर्थ सांगणारा गुरु असतो. तसाच एक सांप्रदायिक दीक्षा देणारा गुरु असतो. कोणी प्रतिमेलाच गुरु मानतात. एक म्हणतो आमचे आम्हीच गुरु आहोत. ज्या ज्या जातीचा जो जो धंदा असतो तो तो शिकविणाराही गुरुच. अर्थात जितके धंदे तितके हे गुरु. हे पाहावयास लागले तर पुष्कळच आहेत. असो, निरनिराळ्या मतांचा विचार पाहिला तर असे अनेक गुरु आहेत. पण मोक्ष देणारा सद्गुरु या सर्वांहून निराळाच असतो. सद्विद्येचे अनेक गुण असून शिवाय कृपाळूपणा हे श्री सद्गुरूंचे लक्षण श्रोत्यांनी ध्यानात ठेवावे. ज्याच्या अंगी सद्विद्येचे अनंत गुण असून जो शिष्यवत्सल आहे तोच सद्गुरु होय. इति श्री दशक 5 समास 2. इथे 5व्या दशकातील दुसऱ्या समासाच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास ची समाप्ती होते. पुढील समासाचे वाचन करण्यास आपण पुढील भागात सुरुवात करूया. आता कृतज्ञतापूर्वक आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद व एक नम्र विनंती. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर त्यातून आपणास होत असेल तर कृपया आपण सर्वांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर काही मत सुचवायचे असल्यास कमेंट मध्ये असे लिहा. ही आपणा सर्वांस नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.